किराण्याचे ग्रामसेवक आहे तो तात्काळ ग्रामसभा नाहीये आणि हे पळ काढताय पण ग्रामसभा केव्हा काय ते तर सांगा मला. आमचा हक्क आहे, आमचा हक्क आहे ग्रामसभा केव्हा घ्यायचं. अध्यक्षने तुम्ही ग्रामसेवक अध्यक्ष सांगितलं तुम्ही पळ का काढताय, चाललो झालो अध्यक्ष पळ का काढताय ते सांगा. मी पळणी काढत आहे. मग तुम्ही तुम्हाला विचारतोय तुम्ही डायरेक्ट म्हणता आम्हाला माहिती नाही. राजकीय दिवस ऐकून तर घे. मग सांगा ना, ऐकून तर घे म्हणजे असं कोणत्या भाषेत बोलतात. राष्ट्रीय सणाच्या दिवशी ग्रामसभा शासनानं बंद केलेली आहे. मग कधी ग्रामसभा अध्यक्ष विचारून मी सांगेन. अध्यक्ष विचारून आम्हाला लेखी उत्तर द्या. अध्यक्ष त्याचा अधिकार करायचा आणि काही आमचा अधिकार आहे तुम्हाला विचारायचा. आमचा अधिकार मी पळणी काढत आहे. मी पळणी काढ मी चाललो माझं कामही चाललो. तुम्ही ओके तुमचं पाहतो आम्ही काय काय नाही. अध्यक्ष विचारून हे आमचे ग्रामसेवक आहे, त्यांना विचारलं ग्रामसेवा कधी आहे. राष्ट्रीय ग्रामसभेचे विचारतात हे तारीख सुद्धा सांगत नाही, कधी घेतली ते सांगत नाही. 26 जानेवारी दुसऱ्यांनी ग्रामसभा घेतली. भारत माता की जय. वंदे वंदे. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपल्या केराळे ग्रामपंचायत या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेविषयी आपण नेहमी प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतो. ग्रामसभा केले बंधनकारक असतात. मागच्या 26 जानेवारी 2026 प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक आणि प्रशासनाला इथं येऊन विनंती केली होती की आजच्या ग्रामसभा ही आहे का. ग्रामसेवक बोलले होते हो ग्रामसभा आहे, तर तिथं ग्रामपंचायत सदस्यांचा कोरम पूर्ण नव्हता. ग्रामपंचायत कार्यकारिणी होती, अस्तित्वात होती, तरी सुद्धा ग्रामपंचायतने 26 जानेवारीला ग्रामसभा घेतली नव्हती. आज स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामसभा घेणे हे अनिवार्य असतं. तरी शासनाने असं यावर्षी नियम केलेला होता की 10 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत तुम्ही कधी ग्रामसभा घेऊ शकता. ग्रामसभेचा नियम असा आहे की ग्रामसभा घेण्याआधी ग्रामपंचायतला गावात सवाद्य दवंडी आपल्या सूचना फलकावर माहिती 7 दिवस आधी देणे बंधनकारक असतं. पण त्यांनी 10 ते 15 ऑगस्ट दरम्यान कधी ग्रामसभा घेतली याची कुणालाही कुठलीही माहिती नाही. बरं, आमच्यासारखी लोक जे आहेत ते आमच्या सारख्या लोकांकडे बऱ्याचशा गावातल्या समस्या चारी कोपऱ्यांत असतात. कुठल्या गटारीची समस्या आहे, कोणाच्या रस्त्याची समस्या आहे, कुठल्या नळाची समस्या आहे, कुठलीही समस्या. आता प्रत्येक जण काही ग्रामपंचायत पर्यंत पोहोचत नाही किंवा कोणाची हिंमत होत नाही की आपण त्यांना प्रश्न विचारावा. आपल्या माध्यमातून गावाचे प्रश्न सोडवले गेले पाहिजे, आपला प्रामाणिक प्रयत्न असतो. माझे प्रश्न कुठे सोडवले जातात तर ग्रामसभा. आज असा किस्सा घडलाय की ध्वजारोहण झाल्यानंतर, ध्वजारोहण कार्यक्रमाच्या नंतर, ध्वजारोहण आटोपल्यानंतर आम्ही जेव्हा ग्रामपंचायत मध्ये गेलो, तिथे गेल्यानंतर त्यांनी आम्ही जाता बरोबर तर बाकी सदस्य निघून गेले, सरपंच निघून गेले, ग्रामसेवकही निघण्याच्या तयारीत होते. आणि ग्रामसेवकांना विचारलं की बाबा ग्रामपंचायतचे बरेचसे प्रश्न आहेत, काही घरकुलांच्या याद्या आलेल्या आहेत, त्या याद्या तुम्ही जाहीर केल्या नव्हत्या, आजच्या दिवशी तुम्ही ऐन वेळेत चिटकवल्या, कारण त्याची मागणी आम्ही केली. कारण शासनाच्या चांगल्या योजना आहेत, ज्या लोकांच्या गरीब लोकांची घरं नाही आहेत, त्या वेगवेगळ्या योजना आहेत, त्या योजनांची माहिती आम्हाला पाहिजे. आम्हाला कुठल्याही गोष्टीला तुम्हाला वैयक्तिक कुठल्याही गोष्टीचा रोष नाहीये, पण गावातल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या जनतेने कोणाकडे मागाव्या. मग ग्रामसेवक तळकीने खाली उतरले आणि इथून गाडीवर बसायला लागले. त्याचा आपल्याकडे व्हिडिओ आहे की त्यांना फक्त विचारलं की पाव ग्रामसाहेब कप्पा ग्रामसभा केव्हा आहे, आजची ग्रामसभा नाहीये का. नाही मला माहिती नाही. मला अरे मग माहिती कोणाला आहे, तुम्ही पळ कसला काढताय, कर नाही तर डर कशाला. बरोबर आहे की नाही. माझा हे प्रश्न कोणाकडे मांडायचे ते म्हणजे मला माहिती नाही, मला माहिती नाही. मग तुम्ही ग्रामसेवक काय होऊन गेलेलं आहे की आपल्या सरपंचांना तेवढी माहिती नाही, बाकी सदस्यांनाही तेवढं इंटरेस्ट नाही. आता प्रशासक म्हणून सरपंच आणि ग्रामसेवक बरोबर आहे. आपल्या ग्रामसेवक भलतं हुशार, खूप कलाकार आहे. बरं, आपलं वैयक्तिक काही हे नाही. आमचं हक्क आहे, आमचं गाव आहे, आमची जनता आहे, आमच्या समस्या आहे तर कोणाकडे मांडायच्या. ग्रामसभा घेणे अनिवार्य आहे की नाही. आपल्या प्रश्न मांडायचे, म्हणजे पळ का काढताय. आपण आज काय केलं
त्यांनी पळ काढल्यानंतर ग्रामपंचायतला जागी करण्यासाठी ढोल ताशांनी इथपर्यंत आपण आपली जनता जमा केली नागरिक. कारण काय का ग्रामपंचायत कारभार कसा चालतो, ग्रामपंचायत मध्ये आपल्या समस्या कशा मांडल्या जातात ते प्रत्येकाच्या लक्षात यायला पाहिजे. आता बऱ्याच जणांना माहितीये पण कोणी ग्रामपंचायत पर्यंत येत. आता गावातल्या भरपूर समस्या आहेत. कचऱ्याची सगळ्यात मोठी समस्या आहे. 3 दिवस तर ती रावेरला गॅरेजवर दिसते. तुम्ही वाहन असे वापरता दर महिन्याला किती खर्च होतो त्याच्यावर. निवृत्त कर्मचारी किती आहे, तुम्ही भरले किती आहे, काय पगार देताय. 15 ग्रामपंचायत सदस्यांची बॉडी आहे. नवीन कार्यकारिणी करू तर अजून 2 ते 3 सदस्य वाढू शकतो. एवढी मोठी लोकसंख्या आहे आणि एवढ्या मोठ्या गावाचा प्रश्न पण मांडायची नाही काम मांडावंच लागणार आहे ना. मग ह्या लोकांना पण मागे प्रयत्न केले. आपल्या प्रयत्नांनी ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत 50% सूडमधून घरपट्टी पाणीपट्टी वसूल झाली. त्याचा आकडा 25 ते 30 लाखाच्या वरती. मग त्या रकमेचं काय केलं, एवढी मोठी रक्कम जमा झाली. मग त्याच्यात तुम्ही सफाई कर्मचारी आणा ना. सफाई कर्मचारी किती आपल्या गावासाठी, त्यालाही वेळेवर पगार नाही. वास्तविक कमीत कमी 4 सफाई कर्मचारी ग्रामपंचायतला पाहिजे. मग एवढा मोठा ग्रामनिधी जमा झाला. ग्रामनिधी काय असतो, आपण कर स्वरूपात घरपट्टी पाणीपट्टीचे भरतो तो ग्रामनिधी असतो. आणि शासनाकडून विविध योजनांचा पैसा वेगळा भेटतो. रस्त्यांसाठी, गटारींसाठी हा वेगळा निधी. बरोबर आहे. आता मागे माझी वसुंधरा योजनेचं काहीतरी बक्षीस भेटलेलं होतं 80-90 लाख रुपये. मग एवढी रक्कम गेली कुठे, ग्रामनिधी गेला कुठे. एवढ्या मोठ्या समस्या आहे, प्रश्न आहेत, मुलांचे प्रश्न आहे, हे आपल्याला मांडायचे होते. म्हणतात दीपक पाटील कसं काय की तुम्ही जाता म्हटलं जो कळम करीन त्याच्याजवळ लोक जो बोलीन त्याच्याकडे येतील ना. आता तुम्ही त्यांचं काम करणार नाही तर ते तुमच्याकडे काही येणार. ते आल्यानंतर तुम्ही त्यांना दूध काढतात. मग ते समस्या आहे ना दिसत नाही. आता अपघाताच्या वळ्यातून जर बोलले तर म्हणजे तुम्ही जायसाठी फक्त दुसरे कोणी आहे ना. म्हणजे आता हा विषय तर मी आधी सगळे समोर सांगतोय. म्हणजे आपण कधी काही सांगायला म्हणजे त्याला तुम्ही जायसाठी बाकी कोणी आहे का. ग्राम चौकांची कारकीर्द ही मी आपला त्यांच्याशी वैयक्तिक विरोध नाही. बरोबर आहे, आपला वैयक्तिक विरोध नाही. पण आमचं गाव आहे, आपलं गाव आहे, गावाच्या समस्या आहे. ग्राम चौकाकडून चुकल्या पाहिजे. कामावर 15 कधी राहता हे माझं पुरावे आहे. बरोबर दाखवून ना. मला माहिती नाही होता की कोणी जागी करणार आहे. नाही, जागी होणंच पडले. आमची चालणारी नाहीये म्हणून. अरे यांचं काम आहे की एवढं मोठ्या 15 पोरं पूर्ण करता. पूर्ण हे दाखवून पुरावे राहून घेतलं. माझी टेपची सांगते त्याचा उघड पडते. मग ती बोर्ड होते ना इतर उघड करण्याकरता कोणी कोणा आवाज उचलत राबून द्यायचे प्रयत्न करतो. वास्तविक एवढ्या मोठ्या लोकसंख्येचं गाव आहे आपलं. या ग्रामपंचायत कार्यालयात बसू शकता का. अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी आणि जिल्हा परिषदचे शिक्षक सुद्धा बसत नाही. सभा असते तेव्हा मासिक मीटिंग असेल काही असेल. यांचं कर्तव्य काय आहे की भरपटंगणात ग्रामसभा घ्यावी. आणि ते सोडा तर ते ग्रामसभा कुठे निपटून टाकता आपल्याला माहिती नाही. बरं विचारायला गेला तिथे ग्रामसभा कोण काढलाय त्यांनी, माझ्याजवळ व्हिडिओ आहे. काय विचारलं, दुसरा कुठलाच प्रश्न नाही विचारला. ते 1-1 रुपये आपण कर स्वरूपात शासनाकडे जमा करतो आणि शासनही चांगल्या योजना देत आहे. बरोबर आहे. वरतून 10 रुपये भेटताय ते इथे येऊन आपल्यापर्यंत किती पैसे भेटतात माहिती नाही. याच्या ग्राम जे ऍप आहे पंचायत राजचं त्याच्यावर यांनी अक्षरशः ऑनलाईन डिजिटलचे चटेचे फोटो, हाताचे फोटो दाखवलेले कामांवर. ते ऍप डाउनलोड करा, त्याच्यावर सगळी माहिती उपलब्ध होईल. म्हणजे एवढे काळे करणार नाही. ते भल्यासाठी सगळ्यांची साथ मला नेहमी पाहिजे. आपल्यासाठी लढतोय, काहीतरी गावासाठी चांगलं करायचं आहे. आलं लक्षात. आजचं पुढचं झालं गेलं पार पडलं. ते तुमचा माणूस आहे, हक्काचा माणूस आहे. अर्ध्या रात्री तुमच्यासाठी हजर आहे. आज तुमच्याच प्रश्न तिथे मांडायचे होते म्हणून
यांनी पळ काढलाय, बरोबर आहे. आणि यांना जागी करण्यासाठी ढोल वाजून तुमच्या माहितीसाठी मी इथे उभा आहे. असा सहकार्य कायम राहू द्या. आता रजा घेतो. पुढे आपल्याला आता हा कायदेशीर लढाईच्या विरुद्ध लढायचा आहे, बरोबर आहे. हा, सगळ्यांच्या सह्या स्वाक्षरी घेऊन आता इथल्या इथे आपल्याला सह्या घ्यायच्या आहे. भारत माता की, भारत माता की.